महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा उठायचं म्हणजे खूपच सुंदर आहे. मी दररोज उठा म्हणत नाही, दररोज शक्यपणे आम्हाला मुंबईसारख्या जगामध्ये शक्यच नाही. म्हणजे महिन्यातून एकदा ती उठवते माझे केवढे फायदे आहेत. आम्ही कधी 4 महिन्याने उभू आणि म्हणू की एकदा ब्राह्ममुहूर्त उठलो होतो त्याचा फायदा देवाने मला कायम द्यावा, तर ते होणं नाही. कारण महिन्याचं काही ते महत्त्व आहे. महिन्याची संकल्पना कशी आली तर 15 दिवस वाढत्या चंद्राचे, 15 दिवस कमी होत जाणाऱ्या चंद्राचे. म्हणजे ह्या 30 दिवसांना काही ते महत्त्व आहे. मला माहीत पाहिजे ही सायकल आहे, कालचक्राचं हे एक परिमाण आहे. 30 दिवस आहे. ह्या कमीत कमी 30 दिवसामध्ये मला एकदा तरी ब्राह्ममुहूर्तावर उठता आलं पाहिजे. आणि जर मी त्यावेळेस उपासना करू शकलो त्याचे मला हे 3 प्रकारचे फायदे प्राप्त होतात. आणि ब्राह्ममुहूर्तालाच लक्षात ठेवा, परत सांगतोय, आता मी जे रामनामाचा इथे संबंध आणतो काय तर मला माहीत पाहिजे की ब्राह्ममुहूर्त हा संपूर्ण मुहूर्तभर प्रत्येकाच्या देहामध्ये असणारा जे आत्माराम रूपी चैतन्य आहे तो राम जागृतावस्थेत असतो. ही इज वर्किंग ॲज अ ॲक्टिव्ह